साम टीव्हीनं युरियाचा काळा बाजार इन्व्हेस्टिगेशन मालिकेचा पहिला भाग काल दाखवला होता। तो दाखवल्यानंतर कृषी विभागाला आता जाग आली असून युरियाचा काळा बाजार करणाऱ्या कृषी विक्री केंद्रांवर छापेमारी करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये अनेक ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली असून संबंधित दुकान चालकांना नोटीस बजावलेली आहे। या नोटीसीला 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आता या कारवाईमुळे युरिया खताचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले। 360 रुपये एरियाचा 300 4 बॅग घेतले म्हणले 2-3 बॅग एक्स्ट्रा घेणार ना माणूस। तुम्ही युरिया मिळत नाही म्हणून तर घ्यायला लागलोत ना। बघा ना युरियामध्ये काही कमी करतात बघा ना, युरियामध्ये काही कमी करतात बघा ना भावात काही। साम टीव्हीवर युरियाचा काळा बाजार व चढ्या दराने विक्री या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर श्री गणेश ॲग्रो एजन्सी येथे तपासणीसाठी गेलो असता आम्ही तिथील खातर जमा केली की ह्या दुकानातील व्यक्तीनेच समोरच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आलेला आहे। त्यामुळे तो त्या दुकानाचा कर्मचारी होता। त्यानंतर आम्ही त्यांची सखोल चौकशी केली, त्यांच्याकडे किती साठा आहे, कोणकोणत्या प्रकारचे खतं आहेत, ती खतांची मोजदाद केली व त्यानंतर आम्ही त्यांना तपासणी टिप्पणी दिली व तपासणी टिप्पणीचे 3 दिवसात उत्तर देण्यासाठी आदेशित केलेलं आहे।